झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्य सरकारच्या रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतलाय। मात्र या संदर्भातली आणखीन एक बातमी, तर मुंबई महापालिकेचे निवासी डॉक्टर मात्र संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत। दुष्काळामुळे राज्य सरकारच्या रुग्णालयातल्या डॉक्टरांनी संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर केल्याची माहिती आहे। संप मिटल्यानं 2800 डॉक्टर हे कामावर परत येणार आहेत। त्यामुळे राज्यात विस्कळीत झालेली रुग्णसेवा ही काही प्रमाणात सुरळीत होणार आहे। आपण पाहतोय, पण याबाबत जो माडमध्ये मतभेद आहेत, तरी काही निर्णय समोर येत आहेत की सुरक्षेसाठी आता सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत। माडच्या 4 मागण्या मान्य झाल्यात। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे की विद्यावेतन हे आता 5000 वाढवून मिळणार आहे। सुरक्षेसाठी हॉस्पिटलमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत। एकूण माडच्या ज्या काही मागण्या होत्या, सुमारे 80 दिवसांच्या पेक्षाही हा संप होता, किंबहुना गेल्या काही दिवसातला हा जो संप होता, त्या संपाच्या बाबतली एक महत्त्वाची बातमी येते की माडच्या या मागण्या थोड्याफार अंशी का होईना पण मान्य होत आहेत। सरकारनं भूमिका घेतलेली आहे। आता या सगळ्यावर निवासी डॉक्टरांकडनं काय भूमिका येते आहे ती समोर पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबई वगळता राज्यभरातला हा संप मिटलाय। माडकडनं सांगण्यात येतंय की दुष्काळामुळे हा संप मिटवण्यात येलाय, पण सरकारकडनंही सूचक अशी पावलं मिळत आहेत। विद्यावेतन 5000 वाढवून देणार आहेत। ज्या निवासी डॉक्टरांची जी प्रमुख व्यथा होती ती हीच होती की एकूणच हा पगार कधी वाढणार, आपलं स्टायपेंड कधी वाढणार, या संदर्भातला हा निर्णय समोर येतोय। दरम्यान संप मागे घेण्याच्या निर्णयाबाबत माडमध्ये मतभेद असल्याचं समोर येत आहे। राज्य सरकारच्या रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतलाय, तर मुंबई महापालिकेचे निवासी डॉक्टर मात्र संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत। दुष्काळामुळे राज्य सरकारच्या रुग्णालयातल्या डॉक्टरांनी संप मागे घेण्याचा हा निर्णय घेतल्याची माहिती आहे। संप मिटल्यानं 2800 डॉक्टर कामावर परत येणार आहेत। त्यामुळे राज्यात विस्कळीत झालेली रुग्णसेवा सुरळीत होणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।